Hi teachers, in this video you will learn how to create this beautiful custom animation that can come in handy in n number of situations. You can use it in your school for any competitive exams, first 3 students or many options. You can use it now. By the way, I am K. Kailash from NMV Loni Masadpur. My YouTube channel Creative HM Loni. Please subscribe and follow me. Now let's learn how to create this type of power presentations from scratch. Hi all my dear teachers, let's learn how to create this animation from scratch. Take a blank slides and first let's go to shape. From rectangle, pick up this rectangle tool and let's draw a thin rectangle bar like so. नाही समजलं सर? सांगतो. सर्वप्रथम आपण या इन्सर्ट मधून शेप मध्ये जाऊयात आणि शेप मधून रेक्टँगल मधील हा रेक्टँगल निवडलेला आहे आणि तो या लांबीचा साधारणपणे घेऊयात आणि त्याची शेप फॉर्मॅट मध्ये जाऊन आउटलाइन नो म्हणूयात आणि शेप फिल मध्ये जाऊन याला रेड कलर देऊयात. यानंतर या रेक्टँगलला सिलेक्ट करा, ॲनिमेशन मध्ये जा आणि स्प्लिट ॲनिमेशन द्या. हे ॲनिमेशनची दिशा आतून आहे, आपण त्याचं दिशा बदलूयात. त्याची व्हर्टिकल इन बाय डिफॉल्ट होती, ती आता आपण व्हर्टिकल आउट करूयात. वेल, यानंतर ॲनिमेशन पेन मध्ये जाऊन हा इथे ॲनिमेशन आलेला आहे. यानंतर परत इन्सर्ट मध्ये जा, शेप मध्ये जा आणि शेप मधून हा ओव्हल शेप घ्या. घेताना शिफ्ट बटन प्रेस करा आणि एक छोटासा या आकाराचा शेप काढून घ्या. या शेपची आउटलाइन नो म्हणा, याचा कलर या ठिकाणी रेड करा. या शेपला परत एकदा सिलेक्ट करा, कंट्रोल डी प्रेस करून डुप्लिकेट शेप बनवा. याचा रंग आपण तात्पुरता, आपल्याला पुढे ॲनिमेशन द्यायचं आहे म्हणून रंग बदल करूयात. आता हे दोन्ही सिलेक्ट करा आणि हे दोन्ही या रेक्टँगल वरती ठेवा आणि कसेही ठेवा, सगळ्यांना सिलेक्ट करा आणि शेप फॉर्मॅट मध्ये वरती आहे त्याला क्लिक करा. अलाइनला क्लिक करा, अलाइन सेंटर म्हणा, अलाइन मिडल म्हणा. यानंतर हा वरच्या रंगाचा हिरवा जो आहे, त्या हिरव्या रंगाच्या ओव्हलला परत आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. त्या ॲनिमेशन मध्ये परत जा. यानंतर ॲनिमेशन देताना आता या ठिकाणी आपल्याला लाईन मोशन पाथ मधून हे लाईन निवडायचे आहे. त्याची ओव्हलची दिशा डाऊन आहे, खाली नको आहे, म्हणून इथं इफेक्ट ऑप्शन मध्ये जा आणि राईट म्हणा. यानंतर हा ओव्हलचा एंड पॉइंट इथं हा जो बाण आहे, ह्या बाणाला माऊसने क्लिक करा, शिफ्ट बटन प्रेस करा आणि हा जो लाल डॉट आहे हा रेक्टँगलच्या एंडला बरोबर मधोमध आणून ठेवा. आता हा जो रेक्टँगल आहे याला क्लिक करा. याला माऊसच्या उजव्या बाजूने क्लिक करून त्या ठिकाणी त्याचं दिशा जी आहे त्याला आपण परत एकदा सिलेक्ट करा आणि याला सेंड बॅक म्हणा. आता लाल पुढे आलेला आहे, या लालला सिलेक्ट करा आणि याला परत ॲनिमेशन मध्ये जाऊन त्याला परत मोशन पाथ लाईन ॲनिमेशन म्हणा आणि याची दिशा आता आपल्याला लेफ्टला करायची आहे. याचा एंड पॉइंट खूप लांब गेलेला आहे, तो या ठिकाणी परत माऊसने क्लिक करा. तो माऊसने या ठिकाणी पकडून शिफ्ट बटन प्रेस करा आणि याला रेक्टँगलच्या या मधोमध टोकाला आणून सोडून द्या. दोन्हीही ओव्हल सिलेक्ट करा. आपला एक हिरवा आहे, एक लाल आहे. दोन्हीचाही कलर फिल शेप मध्ये जाऊन आता लाल करा. यानंतर हे दोन्ही ओव्हल सिलेक्ट करा. या दोन्ही ओव्हलला आता परत ॲनिमेशन मध्ये जा. आता ॲनिमेशन आपल्याला ऑलरेडी याला दिलेलं आहे, त्यामुळे आता ऍड ॲनिमेशन मध्ये जायचंय आणि फेड ॲनिमेशन द्यायचं आहे.
हे फेड ॲनिमेशन सगळ्यात सुरुवातीला घ्या 1 नंबरला ॲनिमेशन पेन मध्ये. हे दोन्ही ॲनिमेशन 1 नंबरला घ्यायचे आहेत आणि पहिल्याला ऑन क्लिक, दुसऱ्याला विथ प्रिव्हियस, तिसरा जो रेक्टँगल आहे याला आफ्टर प्रिव्हियस म्हणा. आणि हे दोन ॲनिमेशन ओव्हलचे, हा 2 नंबरचा आणि हा 3 नंबरचा, याच्या बाणावरती जा, याचं इफेक्ट ऑप्शन म्हणा आणि यांचं स्मूथ स्टार्ट 0 करा, 0 सेकंद, स्मूथ एंड 0 सेकंद आणि क्लिक करा. त्याचबरोबर यांचं जे ड्युरेशन आहे हे ड्युरेशन 0.5 करून घ्या आणि पहिला येतोय तो विथ प्रिव्हियस येणार आहे आणि दुसराही विथ प्रिव्हियस आहे. आता सिक्वेन्स लक्षात ठेवा. जे आपण फेड ॲनिमेशन दिले आहेत 1 नंबरला त्याला ऑन क्लिक करा, 2 नंबरचा ओव्हल त्याला विथ प्रिव्हियस करा, 3 नंबरचा हा जो रेक्टँगल आहे त्याला आफ्टर प्रिव्हियस करा, त्याचं ड्युरेशन 0.5 करा. यानंतर खाली मोशन पाथचा ओव्हल आहे त्याला विथ प्रिव्हियस आणि त्याच्या खालचाही विथ प्रिव्हियस करा आणि एकदा स्लाइड शो चेक करा. ऑन क्लिक, येस, परफेक्ट. यानंतर आता आपल्याला या सर्वांना सिलेक्ट करायचं आहे कारण आता आपल्याला द मॅजिक पाहायचं आहे की द मॅजिक स्विच कसं होतं. सगळे सिलेक्ट केले, कंट्रोल डी केला, बाजूला घेतलेले आहेत. बाजूला घेतलेल्याचे सर्व ॲनिमेशन या ठिकाणी या रंगामध्ये डार्क झालेले आहेत. या बाणाला क्लिक करा आणि सगळे ॲनिमेशन काढून टाका. कोणाचे काढले? या डुप्लिकेट केलेल्या सर्व शेपचे काढले आहेत, मात्र याचे ॲनिमेशन आहे तसेच आहेत. आता मित्रांनो या ठिकाणी हा जो ओव्हल आहे हा ओव्हल सिलेक्ट करायचा आहे. शिफ्ट बटन प्रेस करून हा ओव्हल या रेक्टँगलच्या उजव्या बाजूच्या बरोबर टोकावर नेऊन ठेवायचा आहे. तसेच दुसरा जो ओव्हल आहे हा ओव्हल सिलेक्ट करायचा आहे. शिफ्ट बटन प्रेस करून याला डाव्या बाजूच्या डाव्या टोकाला बरोबर मधोमध या ठिकाणी आणून सोडायचा आहे. ओके. यानंतर हे सगळे शेप सिलेक्ट करा आणि कंट्रोल जी करून त्याचा ग्रुप करा. आता खरं द मॅजिक स्विच काय असणार आहे? तर आता मॅजिक स्विच असणार आहे की हे सगळे आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आणि हे निघून जाणार आहेत. म्हणजेच आपल्याला ऍड ॲनिमेशन मधून इथं ऍड ॲनिमेशन मध्ये जायचं आहे. एम्फॅसिस नको आहे, खाली एक्झिट आहे, याला आपल्याला डिसअपियर द्यायचं आहे आणि याला म्हणायचं आहे आफ्टर प्रिव्हियस. आता हे निघून गेल्यानंतर लगेच हा जो ग्रुप केलेला आहे हा ग्रुप येणार आहे. याला आपण कुठलंही ॲनिमेशन अजून दिलेलं नाही म्हणून ह्या बाजूचा आपण अपियर ॲनिमेशन देऊ शकतो आणि याला म्हणायचं आहे विथ प्रिव्हियस. आणि आता हा ग्रुप बरोबर या पहिल्या ग्रुपवर, पहिल्या रेक्टँगलवर आणून ठेवा. कसाही ठेवा, वाकडा तिकडा ठेवा, सगळ्याला सिलेक्ट करा. शेप फॉर्मॅट मध्ये जा आणि या ठिकाणी अलाइन सेंटर म्हणा, अलाइन मिडल म्हणा. एकदा हा सर्व सिलेक्ट केल्यानंतर मिडल अलाइन झालेले आहेत. आता आपल्याला हा जो ग्रुप केला आहे याला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. परत मी ॲनिमेशन मध्ये गेलो आणि आता याला एक ॲनिमेशन अपियरचं या बाजूचं दिलेलं आहे. एक लक्षात घ्या, एकदा एखाद्या शेपला ॲनिमेशन दिल्यानंतर परत ह्या डाव्या बाजूच्या ॲनिमेशन मधून ॲनिमेशन देऊ नका. ते इकडे ऍड ॲनिमेशन मध्ये जा आणि याला आपल्याला एम्फॅसिस मधलं स्पिन ॲनिमेशन द्यायचं आहे. पण ते पूर्ण 360 ने नको आहे, आपल्याला हाफ करायचं आहे म्हणून हाफ करा आणि याला या ठिकाणी आफ्टर प्रिव्हियस म्हणा. एकदा चेक करून बघा. स्लाइड शो क्लिक केलं आहे, ब्लँक स्लाइड आहे, ओव्हल आलेले आहेत आणि बरोबर या ठिकाणी हे ॲनिमेशन झालेलं आहे. आता आपल्याला याच्यावरती जो आर्क शेप घ्यायचा आहे तो आर्क शेप मी या ठिकाणी इन्सर्ट मध्ये जाणार, शेप मध्ये जाणार आणि हा आर्क शेप घेणार. याला शिफ्ट प्रेस करून कसाही या ठिकाणी आर्क शेप तयार करा. मात्र एक काळजी घ्यायची, आता सेमी सर्कल करायचा आहे म्हणजे हा आर्क त्याचा स्टार्ट इथे झालेला आहे आणि एंड या मधल्या ठिकाणी होणार आहे. म्हणून हा वरचा हँडल पिवळा, हा पकडा आणि बरोबर पिवळ्यापर्यंत घेऊन या. अजून आलेला नाही, या ठिकाणी मी मोठा झूम करून दाखवतो.
इथं गॅप पडलेला आहे, म्हणून हा गॅप नको आहे, बरोबर मिडलवरच आणून सोडायचा आहे. अजून कमी पडतोय, अजून थोडासा प्रेस करा आणि खाली ओढा. आता बरोबर आलेला आहे. अशा पद्धतीने हा आर्क तयार झालेला आहे. याची आउटलाईन आपल्याला रेड करायची आहे. हा शेप नसून हा आर्क आहे. जर तुम्ही या फिल शेप मध्ये गेलात आणि रेड करायचा प्रयत्न केला तर पूर्ण सेमी सर्कल हा शेप लाल झाला. आपल्याला हा नको आहे. कंट्रोल झेड करतो. आपल्याला जायचंय शेप आउटलाईनला आणि याचा कलर लाल घ्यायचा आहे. याची जाडी सुद्धा आपल्याला थोडीशी वेट मध्ये जाऊन 6 पॉइंटने घ्यायची आहे. आणि आता हा आर्क इथं ठेवून द्या. आता हा आर्कचा हा एंड इथं असला पाहिजे या टोकावर आणि इथं दुसऱ्या टोकावर हा एंड असला पाहिजे. मग आपल्याला हा आर्क बरोबर त्या साईजचा मॅन्युअली सिलेक्ट न करता आपण हा ग्रुप सिलेक्ट करूया. त्यानंतर मी मोठी स्लाइड करतो आणि आतला जो बार आहे हा रेक्टँगल बार हा आतल्या बाजूचा याची लांबी किती आहे बघा 9.64 आहे. म्हणून आपण हा आता आर्क सिलेक्ट करायचा. याची लांबी रुंदी 9.64 करून घेऊयात. 9.64 एंटर करा. वरचा बी 9.64 आणि क्लिक करा. आता हा आर्क बरोबर या ठिकाणी या दोन्ही ओव्हलच्या सेंटरला आलेले आहेत. बरोबर मॅच झालेले आहेत. याला सिलेक्ट करा. कंट्रोल डी प्रेस करून डुप्लिकेट बनवा आणि हा आर्क खाली घ्या. हा आर्क सिलेक्टेड राहू द्या. रोटेट मध्ये जा आणि फ्लिप व्हर्टिकल म्हणा आणि बरोबर हा आर्क या ठिकाणी याला मॅच करा. जर मॅच होत नसतील तर पुन्हा एकदा वरचा आर्क आणि खालचा आर्क दोन्ही सिलेक्ट करा. अलाइन सेंटर, अलाइन मिडल. बरोबर हे अलाइन झालेले आहेत. आणि आता या आर्कला सिलेक्ट करा. ॲनिमेशन मध्ये जा आणि याला आपण कुठलंही ॲनिमेशन या बाजूचं दिलेलं नाही. आपण याला वाईप देऊयात आणि याची दिशा आपण लेफ्ट कडून घेऊयात. आणि याचं लेफ्ट कडून घेतल्यानंतर याचा ऑन क्लिक नको आहे. याच्या जागी आपल्याला काय करायचं आहे विथ प्रिव्हियस यालाही घ्यायचं आहे. त्याचबरोबर खालचा आर्क निवडा. यालाही आता वाईप ॲनिमेशन द्या. याची दिशा राईट कडून घ्या आणि हे सुद्धा विथ प्रिव्हियस करायचं आहे. आणि एकदा चेक पर मॅच होणार आहे. पाहूया चेक करून. क्लिक. 2 ओव्हल आले आणि एकाच टायमाला बरोबर फिरलेले आहे. अशा छोट्या छोट्या चुका राहून जातात. त्यामुळे आपलं जे प्रेझेंटेशन आहे ते वेगळं दिसतं. असं न होता आपण एकदा चेक केलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी जी जादू आहे ती जादू कशी आहे ते पाहूयात. क्लिक केल्यानंतर ओव्हल फिरलेले आहेत. लगेच पिक्चर आलेले आहेत. मधला अँगल मधला रेक्टँगल निघून जात आहे. आपल्याला हेच या ठिकाणी साध्य करायचं आहे. तेव्हा आता आपण काय करूयात की या ठिकाणी जो मधला ग्रुप आहे या मधल्या ग्रुपला आपल्याला पिक्चर आल्याबरोबर निघून गेला पाहिजे. याला ऑलरेडी आपण ॲनिमेशन दिलेलं आहे म्हणून परत ऍड ॲनिमेशन जायचं आणि एक्झिट मध्ये याला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे स्प्लिट. आणि तेही या ठिकाणी काय करायचं आहे स्प्लिट दिल्यानंतर एक्झिट झाला पाहिजे म्हणून त्याला आफ्टर प्रिव्हियस म्हणूयात. आता चेक करून बघूयात. क्लिक केलं. 2 ओव्हल आले. बरोबर राऊंड घेतला. मधला निघून गेलेला आहे आणि लगेच आता आपल्याला काय या ठिकाणी पिक्चर आला पाहिजे. सेंटरला बरोबर आपल्याला पिक्चर बसवायचा आहे. तो कसा घ्यायचा मी या ठिकाणी ते दाखवतो. इन्सर्ट मध्ये जा. शेप मध्ये जा. एक ओव्हल शेप घ्या. शिफ्ट प्रेस करून बरोबर ओव्हल या साईजचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे जो बरोबर मिडलला बसला पाहिजे. आता याची आउटलाईन नो आउटलाईन म्हणा. यानंतर याचा कलर काही आहे तसाच राहू द्या. आता आपल्याला याच्यामध्ये पहिल्या विद्यार्थ्याचा फोटो बसवायचा आहे जो पहिला आलेला आहे म्हणून मी इन्सर्ट मध्ये जाणार. पिक्चर मध्ये जाणार आता आणि पिक्चर मधून तो पिक्चर घेणार आहे जो विद्यार्थी पहिला आलेला आहे. हा पहिली आमची विद्यार्थिनी आलेली आहे कुमारी रेखा बापूराव सातकर. इन्सर्ट केलेला आहे. ही बरोबर आलेली आहे आणि हिला आपण काहीच क्रॉप न करता किंवा क्रॉपही करू शकता. या ठिकाणचे जर चित्र मोठं असेल तर आपण थोडंसं ऍडजस्ट करू शकतो.
आणि याला बाजूला क्लिक करा. आता ह्या चित्रावर क्लिक करा, माऊसच्या साहाय्याने राईट क्लिक करून कट करा. आता ह्या ओव्हलला सिलेक्ट करा, याला राईट क्लिक करून या ठिकाणी फॉर्मॅट शेप मध्ये जा. इथं फॉर्मॅट शेप मध्ये गेल्यानंतर शेप ऑप्शन मध्ये ग्रेडियंट फिल आणि खाली पिक्चर अँड टेक्स्चर फिल आहे, याला क्लिक करा आणि क्लिपबोर्डला क्लिक करा. बरोबर ते पिक्चर आलेलं आहे आणि हे पिक्चर या ठिकाणी बरोबर सेंटरला ठेवून द्या. आता या पिक्चरला तुम्हाला आणखी डिझाईन करायचं असेल, मी या ठिकाणचं उजव्या बाजूचं हे पिक्चर फॉर्मॅट क्लोज करतो, ॲनिमेशन ठेवतो. या पिक्चरला तुम्हाला आणखी डिझाईन करायचं असेल, आकर्षक करायचं असेल तर या पिक्चरला सिलेक्ट करा. इथं शेप फॉर्मॅट न जाता या ठिकाणी कुठं जायचंय, पिक्चर फॉर्मॅटमध्ये जायचंय. पिक्चरची बॉर्डर घ्यायची असेल तुम्हाला एखाद्या रंगाची, तर आपण या ठिकाणी लाल रंगाची न घेता थोडीशी ब्ल्यू घेऊयात, लाईट ब्ल्यू. तिचा जाडी वाढवायची असेल तर परत पिक्चर बॉर्डर मध्ये जाऊन वेट आणि या ठिकाणी आपण अशी जाडी घेऊ शकतो. त्याचबरोबर काय करू शकतो, पिक्चरला सिलेक्ट करा, पिक्चर इफेक्ट मध्ये जा, प्रीसेट मध्ये जा. तुम्हाला थोडासा उचलून पाहिजेत, आतमध्ये पाहिजेत, या बाजूला शेड पाहिजेत, असा पाहिजेत, प्रीसेट 7 पाहिजेत, प्रीसेट 6 पाहिजेत का प्रीसेट 2 पाहिजेत. मला या ठिकाणी प्रीसेट 2 चांगला वाटतो, याला विदाउट बॉर्डर असणारा, म्हणून मी हा सिलेक्ट केला. आणि आता एक या विद्यार्थ्याचं नाव लिहायचंय. इन्सर्ट मध्ये जा, वर्ड आर्ट मध्ये जाऊन आपण एखादं छान पैकी एक नाव तयार करूयात. मी या ठिकाणी हे सिलेक्ट केलेलं आहे आणि इथं आपण नाव देऊयात. एवढे मार्क ही पहिली आलेली आहे, हिचं अभिनंदन आपण सगळ्या मुलांना या ठिकाणी दाखवून करूयात. ज्यावेळेस आता ह्या अक्षराला आपल्याला डिझाईन करता येतं. हे अक्षर सिलेक्ट करा किंवा या ठिकाणी या चौकटीला क्लिक करून तुम्ही फॉर्मॅट शेप मध्ये जा. आता आपल्याला अक्षराला करायचंय म्हणून इथे शेप ऑप्शन आहे आणि या बाजूला उजव्या बाजूला टेक्स्ट ऑप्शनला सिलेक्ट करा आणि याला ग्रेडियंट देऊ शकता. बघा किती छान कलर आलेला आहे. हा कलर चमकतो आहे. या ठिकाणी मी मोठी साईज घेतो. आता मला वाटलं की याच्यामध्ये वेगवेगळे रंग भरून अधिक आकर्षक करायचं आहे, मी तेही करू शकतो. मी इथं 4 स्टॉप आहेत. पहिल्या स्टॉपचा कलर आपण बदलून पाहूयात. पहिल्या स्टॉपला घेऊयात आपण डार्क रेड कलर, दुसऱ्या स्टॉपला थोडासा कमी डार्क घेऊयात. आपण मोर ऑप्शन मध्ये जाऊयात. जो डार्क रेड आहे त्याच्याऐवजी आपण थोडासा लाईट घ्यायचा आहे. हा फेंट घेतला, ओके म्हणलेला आहे. आता शेवटचा जो आहे तो तसाच ठेवूयात. अशा पद्धतीने एखाद्या नावाला सुद्धा आपल्याला या ठिकाणी खूप छान पद्धतीने रंगरंगोटी करून त्याला आकर्षकपणा आणता येतो. आता आपल्याला ॲनिमेशन द्यायचे आहे. ते फॉर्मॅट बॅकग्राऊंड मी या ठिकाणचं उजव्या बाजूचं क्लोज करतो. पिक्चरला सिलेक्ट करणार, ॲनिमेशन मध्ये जाणार आणि याला फेड ॲनिमेशन देऊयात. आणि हे कधी द्यायचं आहे, हे फेड ॲनिमेशन विथ प्रिव्हियस देऊन पाहूया, नाही तर बदल करूयात. आता मी ॲनिमेशन सगळे चेक करूयात. त्याचबरोबर या नावाला सिलेक्ट करूयात. या नावाला आपण या ठिकाणी फ्लोट इन देऊयात. ते खालून येतंय, आपल्याला खालून नको, वरून पाहिजेत आणि तेही विथ प्रिव्हियस पाहिजेत पिक्चर आल्याबरोबर. आता चेक करून बघूयात. ओके, एव्हरीथिंग इज ओके. नाव क्लिक. यस, व्हेरी गुड, परफेक्ट आलेला आहे. जर आपल्याला वाटलं की पिक्चर हा राऊंड या ठिकाणी याचं ॲनिमेशन विथ प्रिव्हियसच्या ऐवजी आफ्टर देऊन पहा, चेक करून बघायचं आपल्याला. क्लिक. आफ्टर दिल्यानंतर गॅप पडतोय. गॅप पडल्यामुळे ते दिसायला थोडस आकर्षक वाटत नाही. लगेच हा रेक्टँगल गेल्यानंतर लगेच आलं पाहिजेत म्हणून आपण विथ प्रिव्हियस केल्यानंतर खूप छान वाटतंय. क्लिक. यस, तो रेक्टँगल निघून गेला आणि पहिला विद्यार्थी आला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपला एक पूर्णपणे ॲनिमेशन देऊन हा शेप तयार झालेला आहे. आता मी ह्या सगळ्या शेपला सिलेक्ट करणार आणि कंट्रोल डी म्हणणार. आता मी 50, 25, 200 कितीही या ठिकाणी हे शेप तयार करू शकतो. माझं काम संपलेलं आहे. सगळे हा स्लाइडच्या बाहेर चाललाय. सगळ्याला सिलेक्ट करूयात आणि याला बरोबर आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी या पिक्चर घेऊन येऊयात.
आता आपलं काम अधिक सोपं झालंय. मला फक्त हा पिक्चर बदलायचा आहे. हा पिक्चर बदलण्यासाठी तशीच प्रोसिजर करायची. ओव्हल घ्यायचा, शेप घ्यायचा, त्याच्यात कट करायचा. आत्ताच आपण पाहिलंय, मी ऑलरेडी पिक्चर शेप तयार केलेले आहेत आणि ते या ठिकाणी आहेत. हे सगळे शेप या ठिकाणी मी सेव्ह करून घेतो. हा तर घेतल्याचा हात 2 नंबरचा आहे. याला क्लिक केलं, सेव्ह ॲज पिक्चर म्हणलेला आहे. तो मी डेस्कटॉपला ठेवतो. हा विद्यार्थी 2 नंबरचा आहे. सेव्ह. यानंतर ही 3 नंबरची विद्यार्थिनी आहे. सेव्ह ॲज पिक्चर. याला ही डेस्कटॉपला ठेवूयात आपण. याला 3 नंबर आणि हा 4था नंबरही आपण सेव्ह करून ठेवूयात. सेव्ह ॲज पिक्चर. हा 4 नंबर. सेव्ह. आता आपण आपल्या स्लाइडकडे जाऊयात. आता मला हा पिक्चर बदलायचा आहे. त्याला क्लिक करा. पिक्चर फॉर्मॅटमध्ये जा. चेंज पिक्चर म्हणा, दिस डिव्हाइस म्हणा आणि डेस्कटॉपला घेतलेला 2 नंबरचा सिलेक्ट करा. तो ऑटोमॅटिक जाऊन फिट बसणार आहे. ॲनिमेशन द्यायची गरज नाही. याचं नाव बदला. या विद्यार्थ्याचं नाव आहे ओम जनार्दन होले. मी फक्त ओम टाकतोय. याला मार्क बरोबर 88% आहेत. पर्सेंटेज बदलला आहे. 3 नंबरचा पिक्चरला सिलेक्ट करा. शेप फॉर्मॅटमध्ये जा. चेंज पिक्चरमध्ये जा. दिस डिव्हाइस म्हणा आणि 3 नंबरची विद्यार्थिनी आहे श्रुती धुमाळ. इन्सर्ट करा. रेक्टँगल घेऊयात आणि तो या ठिकाणी ड्रॉ करूयात. त्याला टायटल देऊयात. याला आपण ब्लॅक म्हणूयात आणि याला राईट क्लिक करून एडिट टेक्स्ट म्हणूयात आणि इथं नाव देऊयात मार्च 2025 SSC 3 टॉपर्स TOPP आणि आपली ही पूर्ण प्रेझेंटेशन स्लाइड तयार झालेली आहे. याला आपण परत एकदा शो करून पाहूयात. स्लाइड शो त्याच स्लाइडचा बरोबर मार्च 2025 SSC 3 टॉपर्स इन नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर. फर्स्ट स्टुडंट्स कॉंग्रॅच्युलेशन. हा विद्यार्थी कोण आहे? रेखा. हिने 88.80% गुण मिळवले आहेत. अभिनंदन रेखा. नंबर 2चा आहे ओम जनार्दन होले. 88% मार्क आहेत. नंबर 3चा विद्यार्थी आहे कुमारी श्रुती नंदकुमार धुमाळ. 87.80% गुण मिळाले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला शिक्षक बंधू आणि भगिनींनो यासारखं प्रेझेंटेशन आपण दररोज आठवड्यातून 2-3 वेळेस जर विद्यार्थ्यांना आपल्या लॅबमध्ये नेऊन दाखवलं आणि रोज आठवड्यातून प्रत्येक वर्गाच्या कोणत्या ना कोणत्या विषयाच्या आपण टेस्ट घेतल्या. त्या टेस्टमधून पहिल्या 10 विद्यार्थ्यांचं असं ॲनिमेशन देऊन त्यांना समोर आणलं तर विद्यार्थ्यांना अधिक प्राऊड फील होतं. त्यांना आनंद होतो आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनाही वाटतं की आपलं सुद्धा नाव असं झळकलं पाहिजे. तेही धडपड करतात आणि ज्यांचं नाव झळकलेलं आहे ते अधिक जोमाने लागतात. तेव्हा हे प्रेझेंटेशन पिक्चरच्या बाबतीत झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवले तो ट्रेलर दाखवलेला आहे. पिक्चर तो अभी बाकी है आणि पूर्ण पिक्चर पाहायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनल क्रिएटिव्ह HM लोणी या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही सांगा आणि एवढ्यावर थांबू नका. मी तुम्हाला हा संपूर्ण मास्टर PPT मधला ॲडव्हान्स नॉलेज असणारा पॉवर प्रेझेंटेशन 365चा कोर्स लवकरात लवकर तुमच्यासाठी डिझाईन करत आहे आणि तेही तुम्हाला तुमच्या हाताला तुमच्या बोटाला धरून 100 आणि 1% शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण येणारी पिढी ही ॲडव्हान्स पिढी आहे. येणारं बालक हे जन्मताच विंडोज 11 घेऊन आलेले आहे. मग तुमच्याकडे ज्ञान असायला पाहिजेत. म्हणून ज्ञानी शिक्षक होण्यासाठी मी तुमची या ठिकाणी साथ देणार आहे आणि तुम्हाला पॉवर प्रेझेंटेशन मध्येच नव्हे तर कॅनवा, फिल्मोरा, त्याचबरोबर वेगवेगळे व्हिडिओ मेकिंग कोर्स आहेत, ChatGPT आहेत, जेमिनी आहेत. सगळ्यामध्ये थोडं थोडं ज्ञान माझ्याकडे जे आहे ते देण्यासाठी मी तुमच्यासाठी वेळ काढून
तुमच्या हाताला धरून शिकवल्याशिवाय राहणार नाही. कसा वाटला व्हिडिओ? काही चुका असतील तर त्या माझ्या असतील, चांगला असेल ते तुमच्या ऐकण्याचं असणार आहे. तेव्हा तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच.